लीला झुंजार होनी ललकार आसमानाला लावून कपाळी माती घे पक्ष तिच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हे ममता मायेची रे सोबतीला मातीचा गंध जरासा घे सोबतीला घामाच्या थेंबा मधुनी अंकुर उगवूनी यावा अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे करमानम आग में पग पग चला है जो वही डगर है उसका प्रस्थानम खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो. हात तुझा खे हाती तुझ तुझा रे साथी पायात तू बांधून घे क्षण सारे टाक काळावर माती नशीब कोरून हाती पाऊल घे जिंकायचे रण सारे काळ्या नभाचा तू ध्रुव तारा पिऊन घेणे अंधार सारा उठ रे चल रे उड रे झेप घे वटुनी बळ सारे वाट पाहू दे काही दिशा थांबायचं नाय लढत जा थांबायचं नाय. जय श्रीराम. दगड ठेवला अक्षरशः दगड बुडलेला नाहीये. तसाच मी तुम्हाला आलेला एकच सांगितले ज्याच्या हृदयावरती राम आहे. लेफ्ट साइडला काय आपल्या
हृदय टी शर्ट कुठला आहे रामाचा आहे, शर्ट कुठला आहे रामाचा आहे, ग्रुप कुठला आहे रामाचा आहे, संगत कुठली रामाची आहे, संस्कार कुठले आहेत रामाचे, आणि प्रेशर कुठलं आहे रामाचं. जिथं राम आहे तिथं कुठलाही माणूस बुडणार नाही याची मी तुम्हाला आज श्रीराम नवमीच्या दिवशी गॅरंटी आणि वॉरंटी देतोय. जोरदार टाळ्या. त्या दिवशी आपण पाचवडला ऑफिसचं उद्घाटन केलं. खरं आहे का खोटे? नक्की नक्की. म्हणजे रामनवमी आपल्याला साधली आहे, रामा ग्रुप बी आपल्याला साधला आहे. तेव्हा आमचा एक डायलॉग आहे भोसले सर, रामा है तो कमाल है. त्यामुळे आज भोसले परिवार, रामा परिवार आज खरंच आनंदाचा क्षण आहे. तुमच्या या परिवारासोबत अख्खा रामा परिवार आपल्याला खूप मोठं सेलिब्रेशन करायची काय मिळाले संधी मिळालेली आहे. त्यामुळं तुमच्या आयुष्यात प्रत्येक रामनवमीला असाच काहीतरी मोठा दंगा हो, तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर भरभराट येऊ, आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या घरात जर चुकून पासून जर अवदसा असेल ती पहिली बाहेर निघो आणि लक्ष्मी हो, ही श्रीरामनवमीची नवमी प्रार्थना. जोरदार टाळ्या. पाहायचं असेल तर आपल्याला विचारांचा उपवास करावा लागेल, आणि विचारांचा उपवास म्हणजे काय तर आपले आई वडील. या आई वडिलांचा जर आपण मान सन्मान जर केला, या आई वडिलांना जर आपण किंमत दिली तर मला गॅरंटी तर सत्य आपल्याला किंमत झोळे हे कधी कळतं ज्यावेळेस आपल्याला आई वडील नसतात. काळ्या आईची मायेची राखण करजी, सूर्या चंद्रा परिस्वरा जाऊ बारजी. सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दे आज उरी, उजाडू दे आज साकड हे माग, होऊ दे पहाट नवी. आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे, पडू दे पाऊल पुढं, जरी काट पाया खाली लाख येळा येऊ दे, पडू दे पाऊल पुढं. मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या, मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज, दिवा देऊ तेज दावर. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा, आसमानीचं बळ दावजी. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा, आसमानीचं बळ दावजी. सागरे मग पम धम नी नी सा, सरे नी धम प ग म ग रे सा रे नी सा. मनाशी ध्यास घेऊन आज तुडवा वाट तू, झोकून देर तुझा तू सार तुडवा वाट तू. धगधगता श्वास आता बेभान पेटू दे, पडू दे पाऊल पुढं, सधी काट पाया खाली लाख येळा येऊ दे, पडू दे पाऊल पुढं. मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या, मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज, दिवा देऊ तेज दावर. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा, आसमानीचं बळ दावली. तुझा बार भावार कणाव
हे खरं रामाग्रही किमय आहे पोराची कृत्यत्व बघून त्यांनी माझ्या डोळ्यात पारणे पिटल्यागत मला बी वाटतं. याला डोळ्याचे पाणी भेटलं की संपले का? दिनेश दादा तुम्ही जिंकले. आपल्या वडिलांकडे काही ड्रीम सेलिब्रेट आहे, तुम्ही जिंकलेलं आहे. त्यामुळे असे लोक करोडपती लोक पण वाया गेल्यात. आपण घरांना शेतकऱ्याची बळ जाऊन खानदारी कोण आहे? शेतकऱ्याचा बळगडी वाया जात नाही. काय सांगावं ते माझी मला कळलं. पुतणीवरती करू वाटतं का? नक्की नक्की पुतणी असं आहे तर असावं. असा नक्की. आता मला सांगायचं, आता मी खरा प्रश्न विचारणार आहे. शास्त्रींना कोणा विचारणार आहे? आता अशी कोणाला किती झाली? 5 वर्षांतर मी प्रश्न विचारतो. जवळ कसं काय? एक नंबर. कारण त्यांनी गाडी घेतली क्रेटा. त्यांना एकच कळलं की जर इमानदारीने प्रामाणिकपणे जर एखाद्या ठिकाणी जर आपण थांबलो तर आपलं करिअर होतंय. जसं लोक म्हणतात की मी पांडुरंगाचं बघतोय, तुळजाभवानीचं बघतोय, ह्याचा बघतोय. म्हणून माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत एकाच देवाची भक्ती करतो. तसंच जर एका ग्रुपवर राहिलं तर आता तुमच्या डोळ्यात पाणी यायला लागले. काय लागले? तर आनंदाचे आश्रय. कसले आश्रय? आनंदाचे आश्रय. तर असं करतो कसं काय? एक नंबर आहे. पोरगा कसं काय? नक्की. लोक म्हणतात हेली पान फेडलं का, ताने पान फेडलं का, पोराने पान फेडलं का? नक्की. तर मी तुम्हाला ज्यावेळेस घरी आलो त्यावेळेस काय शोधता आताशी सुरुवात झाली आहे. लोक येणार, लोक जाणार, लोक निघून जाणार ती सुरुवात झालेली आहे. कारण निसर्गाचा नियम आहे, रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेलं नातं कधीही श्रेष्ठ असतं. रक्ताचं नातं दागा देऊ शकतो पण जोडलेलं नातं कधी दागा देऊ शकत नाही. त्यांचा परिवार कसं काय? रामा परिवार नक्की खतरनाक. निळ्या निळ्या आकाशातून विमान चालते फास्ट, गणेशरावांचं नाव येते सर्वांसाठी खास. आता आमचं कधीच नाव कसं काय सांगा? नाथपुडा नागपुरा नक्की. आणि रामा परिवार कसं काय? एकच नंबर. एकच नंबर. विषय हार्ड, विषय टॉपचा विषय. टॉपचा विषय. गाडी कसं काय? एकच नंबर. एकच नंबर. विषय हार्ड, टॉपचा विषय. ओके, म्हणजे गाडी एक नंबर खत्री आहे. बरोबर ना? नक्की. आता आमच्या दाजीकडं द्या. दाजीबा आज जे काही ठरलं होतं आपलं की आपल्याला आई वडिलांचा मान सन्मान, छोट्या गोष्टीचा मान सन्मान, सासू सासूचा मान सन्मान केल्यानंतरच आपल्या गाडीची डिलिव्हरी घ्यायची आहे. आपला परिवार स्ट्रॉंग आहे, आपले संघ स्ट्रॉंग आहे, आपले संस्कार स्ट्रॉंग आहे. काय वाटतं मला? म्हणजे आनंद एवढा असं झालेला आहे की शब्दात व्यक्त करू शकतो. मी बँकेत असताना सुद्धा एवढं अचिव्ह करू शकलो नसतो. एवढे प्रगती मी फास्ट करत आलो. आणि माझा एकच ध्येय आहे, पैसा येत जाईल, सगळं होत जाईल. आजची जी टीम आहे त्याच्यापेक्षा मला कितीतरी पटीनं हा पूर्ण ग्राउंड बघितलेला आपल्या रामा ग्रुपचा पाहायचा आहे. तो लवकरच दिवस येणार आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक तालुका आणि प्रत्येक गाव आपलं फुलवणार आहे. आणि ते बी माझ्या हातनं, सरांच्या हातनं आणि आपल्या रामा परिवाराच्या संगतीनं. आपला 2 वर्षांतरचा डायलॉग असणार आहे, महाराष्ट्रात असं कुठलं गाव नाही जिथं रामाडीचं नाव नाही. कसं वाटतं? तुमच्या मित्राने तुमच्या बरोबर BSc वगैरेला भरपूर शिक्षण चांगलं घेतलंय, क्वालिटी घेतलेलं आहे, अमुक घेतलंय, फला घेतलंय, नोकरी केली, असं केले, तसं केले, पण सक्सेस कुठे मिळालं? सक्सेस रामा ॲग्रोटेकमध्ये आल्यानंतरच भेटलं. पण काय मिळालं? इथे संगत आहे, इथे संस्कार आहेत आणि इथे प्रेशर सुद्धा आहे. रामा नावाची सातारा जिल्ह्यातली पहिली गाडी, त्या गाडीची आपल्याला लायनच लावायची. म्हणून आम्ही अभिमानात टाकले सातारा राजधानी, असंच टाकलेलं नाही. ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, तोडेंगे तो मगर तेरा साथ नहीं छोडेंगे. कसं काय? गणेशला बरेच आता इकिरी बोलतोय. इकडे बोला, काय अडचण नाही. इकडे बोला, मी इकडे बोलायसाठी बोलवलंय. त्याला जे अगोदर जे बघितलंय आम्ही त्याचं स्ट्रगल आम्हाला माहिती आहे काय. ते मगाशी त्यांचे म्हणले ना हात वगैरे झाले, आम्हाला माहिती आहे त्याच्याजवळ काय झालं होतं, त्याचं किती स्ट्रगल आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षा केली, त्याच्यानंतर बँकिंग जॉईन केलं, बऱ्याच ठिकाणी त्यानं कोल्हापूर, बारामती काम केलं. पण जे सक्सेस त्याला भेटलं ना, भेटलं जी सुरुवात तुम्ही म्हणताय इथून झाली. आणि याच्यापेक्षा भव्य दिव्य सक्सेस त्याच्या आयुष्यात असणार आहे. जीवाहून प्यारा रे तूच मला यारा, तुझ्यावरचे वार दोस्ता झेलीन मी. अरे हिम्मत कोणाची वार करण्याची, धडाके बाज टक्कर देऊ आम्ही. तुझी माझी हा माझी तुझी, अरे तुझी माझी हा माझी तुझी, आणि माझी ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही. सुटेल का रे हात दोस्तीचा, नाही 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 नाही. तुटेल का रे भागा यारा, नाही 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 नाही. दोस्ती तुट
हृदयाचा पथ विजयाचा सारथी तूच तुझा जल्लोषाचा इंद्रधनू तू पसर तू बहुदिशा क्षितिजाच्या तू शाईनी रे लिह इतिहास नवा कर्माच्या या किरणानी तू रच ब्रह्मांड नवा उदयाचा सूर्य तू सूर्याचा पूर्व तू गगनाचा गर्व हे तू वणव्याची आग तू धगधगता ध्यास तू लखलखता लावा हे तू थँक्यू व्हेरी मच फॉर एव्हरीथिंग. हे आम्ही सगळे मिळून तूने सुनी नभा चाल विश्वात तू जिंकुनी जग हेव पदरात संघर्षाच्या गर्भात नाव तुझी तुफानाला देणार मात तुही दुर्दैवाचा अपमानाचा पुसवन वास आता अभिमानाचा सन्मानाचा युग प्रवास हवा उदयाचा सूर्य तू सूर्याचा पूर्व तू गगनाचा गर्व